नमस्कार, फूड जल्लोषमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकारची चटणी करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी खोबरे, अर्धी वाटी शेंगदाणे, कांदा, डाळ व कोथिंबीर, फोडणीसाठी मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, तीळ, चिंच, कढीपत्ता, हिंग, साखर, मीठ, हिरवी मिरची व मिरची। आता आपण कृती करूया। कढईत थोडे तेल घालूया, त्याच्यात शेंगदाणे थोडेसे तळून घेऊया। शेंगदाणे असे लालसर तळून घ्यायचे। डाळ तळून घ्यायचं। डाळ सुद्धा असं लालसर तळून घ्यायचं। आता अर्धी वाटी खोबरं टाकू, ते पण लालसर भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं। तीळ अशी लालसर भाजून घेतली आहे। त्याच्यात आता चिंच घालूया। चिंच सुद्धा भाजून घ्यायची तिळामध्ये। चिंच भाजून घेतल्याने याच्यात थोडा आंबटपणा कमी होत असतो, त्यासाठी चिंच सुद्धा अशी तेलात भाजून घ्यायची। आता वाटणामध्ये तीळ, भाजलेलं तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि डाळ आणि हिरवी मिरची, चिंच, कांदा हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, वाटून घ्यायचं। आता आम्ही हे सगळं मिक्स केलेले वस्तू जाडसर असं वाटून घेतलेले आहे। आता याला आपण फोडणी देऊया। आता तेल आपले छान तापले आहे, त्याच्यात थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, फोडणीत मुगाची डाळ, थोडी हरभरा चणा डाळ, कढीपत्ता, हिंग, आणि पण थोडी त्याच्यात आपण गोल मिरची घालूया तडक्याला। ते छान असं तळून घ्यायचं। आपली फोडणी छान अशी लालसर तळून घेतलेली आहे। आता याच्यात फोडणी टाकूया। चवीसाठी थोडी साखर घालूया। तयार आहे आपली शेंगदाणे, डाळ व तीळ, खोबरे याची चटणी। तुम्ही डोशासोबत खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता। आपली चटणी तुम्ही हिला पातळ करू शकता पोळी संगत खाण्यासाठी। तुम्ही आवडल्यास नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।